सुनील बद्दल सांगायचं तर सुनील ह्या चित्रपटात त्या शूटिंगच्या वेळेस प्रचंड आजारी होता आणि आजारपणात देखील त्याने कुठेही 19-20 काही न करता कामाला गोष्टीला महत्व दिलंय, त्याचं कौतुक आहे. तर एका शहरातच फक्त जरी का फिल्म असली ना तरी सुद्धा बरेच जण त्या 2-2, 3-3 शेड्यूल्स मध्ये त्या फिल्म्स करतात. त्याचं कारण ते म्हणतात की नाही, आम्ही आधी बघू कसं आपल्याला जमतंय की नाही, त्याच्यातून काय कमी राहते ते आपण पुढच्या वेळेला शिकू. पण स्नेहने मात्र डायरेक्ट 40 दिवसांचं शूट प्लॅन केलं, ते सुद्धा सिक्कीम सारख्या ठिकाणी जिथे आजपर्यंत कधी शूटिंग झालेलं नव्हतं. आणि मग एवढा शॉट मध्ये VFX वर घेणं तेही मॅच होत नाही. बरोबर. ओरिजिनल पाठी सगळा हिमालय दिसतोय आणि ते मग तेवढाच एक मधला क्लोजला तो हिमालय खोटा लावायचा, ते नाही जमणार होता. त्यामुळं भयंकर विचारपूर्वक एकदा तिथून विमानात बसलो परत यायला विषय संपला. सिक्कीम परत एक शॉट सुद्धा आपण घेऊ शकणार नाही होत. तुम्ही तिघे याच्यामध्ये एकदम यंग दिसताय, छान नटायर तुमचा. हा वाक्य कट करायचं. अगदी चिरतरुण अभिनेत्यांसोबत आपण बोलतोय. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. रोलिंग स्कोप या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलवर मी रुचामुळे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नव्या पिढीची साथ आणि जुन्या पिढीचा विश्वास असणारा बंजारा हा चित्रपट आता येणार आहे. आपण प्रत्येक म्हणतो की तगडी स्टारकास्ट आहे, तशी याची तगडी स्टारकास्ट आहे. भरत जाधव सर, सुनील बर्वे सर आणि शरद पोंक्षे सर. तुमच्या भूमिकांबद्दल मी विचारणार आहे, पण तुम्ही सांगायचं नाहीये, एकमेकांच्या भूमिकांबद्दल तुम्ही एकमेकांनी सांगायचं. तर सर, तुम्ही सुनील बर्वे सरांच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? सुनील एक चांगला मित्र आहे. ऍक्च्युली एकाच्या भूमिकेतून सांगता नाही, तिघांची मैत्री अशी आहे ना की एकाला डावलून दुसरं पुढे आणता येणार नाही. तिघांची मैत्री या चित्रपटात जास्त आपण दर्शवतोय. पण त्यांचं तरुण पण असेल, बाकीची मुलं करतात काम, आणि मग ते आता ह्या एजला आल्यानंतर परत ते या मोठ्या प्रवासाला निघतात. त्याच्या मागे मोठं कारण आहे, जे अपूर्ण राहिलेलं कारण आहे, जे पूर्ण करण्यासाठी ह्या वयात ते तिघं निघतात. मुळात ह्या तिघांच्या मैत्रीसाठी बांधलेली ही फिल्म आहे. त्याचा लेखक दिग्दर्शक आमचा स्नेह, त्याच्या डोक्यातली कल्पना, आणि नुसतीच कल्पना नाही, आम्ही तिघं आहोत म्हणून बोलतो असंही नाहीये. आमच्या तिघांव्यतिरिक्त अजून कोणी तिघांनी चांगल्या हे रोल केले असते ते रोल हिट झालीच असते, कारण लिखाण चांगलं. मग जास्त कौतुक ह्या आमच्या मैत्रीत करावंच काय वाटतंय भूमिका व्यतिरिक्त, की शरदची पहिली फिल्म आहे, तो प्रोड्यूस करतोय, मुलासाठी प्रोड्यूस करतोय, हा भाग नंतरच असली गोष्ट. पण असंही शेवटी चित्रपट प्रोड्यूस करणं सोपी गोष्ट नाहीये, नाही का? आणि शरद ते डेअरिंग करतोय, त्याचं मला जास्त कौतुक वाटतंय. सुनील बद्दल सांगायचं तर सुनील ह्या चित्रपटात त्या शूटिंगच्या वेळेस प्रचंड आजारी होता आणि आजारपणात देखील त्याने कुठेही 19-20 काही न करता कामाला गोष्टीला महत्व दिलंय, त्याचं कौतुक आहे. त्या शूटिंग्स हे होतच राहतात, पण अडथळे जेव्हा येतात अडथळ्यातनं पार करून आपण एखादी गोष्ट पूर्ण करतो, त्याचा जास्त आनंद आहे. मला असं वाटतं की मैत्रीची हीच व्याख्या असावी चित्रपटातली आणि आमच्या बाहेरच्या मैत्रीबद्दल. नाही, खरंच आहे. तर कारण खूप वेळा असं होतं की आपण शूट करताना डेट्स म्हणा किंवा इतर काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात, आणि याच्यामध्ये एकमेकांना सांभाळून पुढे नेणं हे महत्वाचं. आणि तुमची मैत्री मला वाटतं ते सांभाळतच या चित्रपटात पुढे गेली आहे. मगाशी सर म्हणाले लिखाणाबद्दल. तर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली तेव्हा तुमची काय ऍक्शन होती? वाचलं म्हणजे शरदने आधी फोन करून सांगितलं की असं असं स्नेहने फिल्म लिहिली आहे. त्यामुळे त्याचं एकतर कौतुक वाटलं मला, कारण मी त्याच्या आधी स्नेहला तो असिस्टंट म्हणून काम करत होता हे ऐकलं होतं. त्याच्यानंतर तो शरदने एक दुकानाची जबाबदारी घेतली होती, तिथे सुद्धा तो अत्यंत उत्तम रीतीने काम करत होता हेही मला माहित होतं. पण आता अचानक त्यांनी मला जेव्हा सांगितलं की त्यांनी स्क्रिप्ट लिहिलंय त्याचं आणि ती त्याला फिल्म डिरेक्ट करायची आहे, तेव्हा त्याचं मला अप्रूप वाटलं, कुतूहल वाटलं. आणि मग शरदने आणखीन एक सांगितलं की फक्त मी सांगतोय तुझा मित्र म्हणून तू ही फिल्म करावीस असं माझं म्हणणं नाहीये, तर तू ती फिल्म ऐक, तो सुद्धा लहान आहे, त्याला जर काही असतील तर सजेशन्स दे, आणि मग तुला वाटलं तर तू ती फिल्म कर वगैरे. इतकं क्लिअर आमचं बोलणं झालं होतं. आणि नंतर जेव्हा स्नेह स्वतः आला आणि त्यांनी ती फिल्मची स्टोरी जेव्हा सांगितली, गोष्ट सांगितली, आणि त्यांनी प्रॉपर ती ब्रेकअप मध्ये जेव्हा सांगितली, त्याच्या त्या स्क्रीन प्लेच्या हिशोबाने किंवा त्याला जसा तो सिनेमा अभिप्रेत आहे दिसतोय तशा पद्धतीने जेव्हा त्यांनी सांगितले, आणि त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा कधी न झालेल्या सिक्कीमला जाऊन ती फिल्म करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मला त्याचं अतोनात कौतुक वाटलं. कारण सोपी गोष्ट नाहीये
एका शहरातच फक्त जरी का फिल्म असली ना तरी सुद्धा बरेच जण त्या 2-2, 3-3 शेड्यूल्स मध्ये त्या फिल्म्स करतात. याचं कारण ते म्हणतात की नाही, आम्ही आधी बघू कसं आपल्याला जमतंय की नाही, त्याच्यातून काय कमी राहते ते आपण पुढच्या वेळेला शिकू. पण स्नेहने मात्र डायरेक्ट 40 दिवसांचं शूट प्लॅन केलं, ते सुद्धा सिक्कीम सारख्या ठिकाणी जिथे बरं. आजपर्यंत कधी शूटिंग झालेलं नव्हतं. अशा ठिकाणी जाऊन हा माणूस इतके पैसे वडिलांचे स्टेकला लावून करायची तयारी ठेवतोय. ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्याबद्दलचा कॉन्फिडन्स अजून वाढला आणि भीतीही तितकीच वाटली, टू बी ऑनेस्ट. की कारण एवढी मोठी जबाबदारी आहे, ही बरोबर आहे, सोपी गोष्ट हो. नाही. एक माणूस 4-5 लोकांना हँडल करणं वेगळं आणि अख्ख्या युनिटला हँडल करणं दिग्दर्शक अगदीच. म्हणून ही वेगळी गोष्ट आहे. ती सुद्धा 27व्या वर्षी एक मुलगा घ्यायला तयार आहे. तर मला अक्षरशः त्याचं ते धाडस वाटलं आणि त्या धाडसामध्ये आपण ज्या पद्धतीने सहभागी होता येईल ते व्हायचं असं एक मनाशी निश्चय केला. गोष्ट आवडली आणि आणखीन एक त्याच्यातली ऍडिशनल गोष्ट हीच होती की आम्ही तिघांनी कधी एकत्र काम केलं नव्हतं. त्या निमित्ताने आम्ही तिघं एकत्र एका अशा ठिकाणी असणार आहोत की जे अत्यंत नयनरम्य ठिकाण आहे, जिथे खूप सुंदर काय म्हणतात त्याला सीनरी आहे, डोंगर आहेत, बर्फ आहे भरपूर. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत आल्हाददायक ठिकाणी आपल्याला ठिकाणा जायला मिळते. सो ही एक ऍडिशनल गोष्ट होती ज्याच्यासाठी आम्ही तयार झालो आणि म्हटलं की जाऊया. आणि आम्ही निघालो आणि फिल्म कम्प्लीट झाली. बघता बघता आता रिलीजला सुद्धा आली. त्यामुळे रिलीज म्हणजे आता आहेच. आलीच ना. ते सांगायचं एक मोठी रिस्क कशी होती ना, हम्म. की आपण जेव्हा महाराष्ट्रात शूटिंग करतो आणि जेव्हा एडिटिंग नंतर बघतो तेव्हा जर आपल्याला वाटलं की हे रिशूट करावं किंवा ऍडिशनली ह्याच्यामध्ये एक लिंक कुठेतरी हरवल्यासारखी वाटते, तर एक काही शॉर्ट्स इथे घ्यावेत. तर इथे सहज सांगली, कोल्हापूर, सातारा इथे कुठे सहज परत 1-2 हो. दिवसाचं शेड्यूल लावता येणं शक्य बरोबर. आहे, करता येतं. करता येईल. अगदी साताऱ्यातला शॉर्ट मी फिल्म सिटीत पण घेऊ शकतो एखाद्याला चिट करून. स्नेहाला मी सिक्कीमला पहिल्यांदा परत सांगितलं जाऊन- होतं, सिक्कीम मध्ये गेल्यानंतर तू परत आल्यावर जर तू म्हणशील की मला 2 दिवस पुन्हा सिक्कीमला जायचं, तर हे प्रॅक्टिकली शक्य नाही. पुन्हा 100 माणसं घेऊन मला हे परवडणार नाही, हे कुणालाहीच परवडणार नाहीये. त्यामुळं आणि मग तेवढा शॉट मध्ये VFX वर घेणं तेही मॅच होत नाही. बरोबर. ओरिजिनल अगदी. पाठी हो, हो. सगळा हिमालय दिसतोय आणि ते मग तेवढाच एक मधला क्लोजला तो हिमालय खोटा लावायचा, ते नाही जमणार नाही. म्हटलं. त्यामुळं भयंकर विचारपूर्वक एकदा तिथून विमानात बसलो परत यायला की विषय संपला सिक्कीमचा. सिक्कीम म्हणत परत एक शॉट सुद्धा आपण घेऊ शकणार नाही आहोत. ही रिस्क आहे. आणि खरंच. त्यांनी खरंच सांगतो एडिटिंग नंतर बघितल्यावर एकही शॉट पुन्हा घ्यावा असं अजिबात क्या वाटत. बात आहे. इतका कॉन्फिडन्स, इतकं त्यांनी पेपर वर्क पूर्ण केलेलं होतं त्याची टीम आणि तो. त्यामुळे आम्हाला हा प्रश्नच आला. म्हणजे मजा आली तुम्हाला. मजा आली. मरणाची थंडी हो, 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 हो. म्हणजे हे जे दिसते ना हो, हो. त्याच्या हातात एक 3-4 लेअर घातलेले आहेत. मी कापत होतो असे, आता हसते छान वगैरे, पण ऍक्च्युली म्हणजे लगेच शॉर्ट संपला की जे चेहरे उघडे हो, आहेत हो, ना, हो. लगेच कानटोप्या होत्या. म्हणजे अगदीच आता असं आणि लगेच, आता काही त्रास तो नाही. आमच्याकडे संजय मोहनने भूमिका केली त्याच्यात तो बिचारा उघडा आहे या. हो, हो. तर आमचा यश आणि हे जे आमचे प्रोडक्शन वाले आहेत ते काळी घोंगड्या घेऊन असे उभे असायचे. बापरे. शॉर्ट कट म्हणले की दोन्हीकडनं येऊन त्याला घोंगडीने असे इतकी थरंडी होती. मायनस मध्ये तो बिचारा. आणि रोलच तसा आहे की तो आता ट्रेलर मध्ये हो, दिसतो ट्रेलर ना, मध्ये तो आहे. ऋषी त्याचा साधू दाखवला, तो उघडा आहे आणि त्याची असं तो कापत होता बिचारा. हा. त्याच्याचं शॉर्ट ते ऍक्शन म्हटल्यानंतर मानलं पाहिजे, सगळ्यांनाच मानलं. हो, पण ते ऍक्शन म्हटल्यानंतर कुठेही जाणवलं नाही कुठे ती थंडी आहे किंवा कुठे आणि हुडहुड जी आहे. बाईक काही दिसते, नाही. बाईकच्या राईड ज्या दिसत नाही का, ती काय थंडी होती आणि असा जो काय सोमरा वारा होता तो सगळं भयानक होतं. हो, पण मला एक गोष्ट ना तुमची तिघांची एकदम प्रामुख्याने पहिल्या प्रश्नाच्या वेळेस मला फार तुम्हाला रिस्पॉन्स देताना असं काही द्यावा असं याच्यात नव्हते, कारण तुम्ही तिघं इतकं छान स्टोरी टेलिंग करत होतात ना, तर ते कुठेतरी मीच त्या मूव्ही पर्यंत पोहोचले. अच्छा, इथे एवढं आता भरपूर मागे निसर्गरम्य गोष्टी आहेत. अच्छा, हा प्रॉब्लेम आलेला आहे. तुम्ही तिघं एकत्र पहिल्यांदा करताय. त्यामुळे आपण जे म्हणतो ना की मुरलेले, कसलेले, दमदार अभिनेते ते खरंच तुमच्याकडे बघून जेन्युअनली कळतं. तुमचं स्टोरी टेलिंग कमाल आहे सर तिघांचं. म्हणजे फार छान वाटलं मला. आणि अजून एक मला असं विचारायचं आहे की आपण वेगवेगळ्या ठिकाणी सतत प्रवास करत असतो. तुम्ही तिघांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी प्रवास केला असेल, पण एखादं ठिकाण असतं ना की आपल्याला ते प्रचंड कनेक्टेड वाटतं. तर तुम्हाला कोणतं तिघांना असं ठिकाण आहे, म्हणजे कंबाईनली नाही, पण कोणतं ठिकाण आहे तुम्हाला जे खूप कनेक्टेड वाटतं तिथे मला गेल्यावर? विचारशील ना, हम्म. माझी बायको खूप मारेल मला या याच्यावर.
मला माझं घर खूप आवडतं. त्याच्या इतकं कनेक्टेड मला कुठेच वाटत नाही. आणि त्याच्यानंतर कनेक्टेड वाटलं तर जिथे मित्र असतील तिथे कनेक्टेड वाटतं, एवढं मात्र. सर मी आता कसं सांगू शकत नाही, पण जेव्हा मी हा प्रश्न लिहिला ना, म्हटलं या तिघांना विचारल्यावर कोणीतरी मला याच्यातलं एक उत्तर सांगणार आहे की घर कनेक्टेड वाटतं, आणि बरोबर एक उत्तर आलं. आपण तिघही सहमत असतो. सहमत. तिघांनाही घरात राहायला आवडतं. कारण सतत बाहेर फिरणारे लोक आहे, जेव्हा घरात वेळ मिळतो तर कुठे जावंच वाटत नाही. घरात आमचं काय होतं ना, आमचं तिघांचं 30-35 वर्षापेक्षा जास्त कालखंड गेला. सतत प्रेक्षक, सतत लोक, सतत कॅमेरे, सतत लाईट, सतत प्रवास. त्यामुळे ह्या सगळ्या नको आता. ह्या सगळ्यातून अलिप्त राहावं, आपली फॅमिली आपल्या घरात आणि साधे घरातल्या कपड्यात शॉर्ट्स मध्ये याचे निवांत बसलाय. कुठला मेकअप नाही, केस विस्कटले त्याचं भान नाही, कोणी आरसा दाखवायला नको, कोणाचा फोटो नको, काही आणि घरातल्या लोकांबरोबर सुद्धा तुम्ही किती नाही म्हटलं ना, तरी तुम्ही जाता तिकडे, पण तो खरं तर घरातल्या लोकांबरोबर वेळ नाही मिळत. तिकडे जाऊन तुम्ही त्या त्या गोष्टी एक्सप्लोर करण्यामध्ये अडकलेले असता. मजा येते अर्थातच तुमच्या फॅमिली आउटिंग मध्ये, पण तरी सुद्धा जितकं घरामध्ये अनौपचारिक पद्धतीने काही न ठरवता घरात कनेक्टेड असता, तुम्ही एका ठिकाणी असता आणि गप्पा मारता, ती मजा ती वेगळी. एक प्रॉब्लेम होतो आमच्या घरच्या. आमचे घरचे आम्हाला काय म्हणतात, मी कामाने सतत फिरता रे, सगळं बघता. आम्ही कुठे, आम्ही घरात असतो. मला घेऊन आम्ही तिकडे गेलो, तुम्ही कायम कंटाळलेले असता. हे होतं आम्ही कुठेतरी गेलो ना फिरायला, तर मला तर वाटत मग तुला कसं आणलं इथे. नाही खरंय, म्हणजे होतंय. आणि तुम्ही तिघे याच्यामध्ये एकदम यंग दिसताय, छान नटायर आहे तुमचा. म्हणजे हा वाक्य कट करायचा. अगदी चिरतरुण अभिनेत्यांसोबत आपण बोलतोय. पण हा जो अटायर होता, पहिल्यांदा स्वतःला याच्यामध्ये बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं होतं तिघांनाही? शरद म्हणतात त्याप्रमाणे बरोबर आहे. मी पण कधी असं कधी कपडे आपण घालत नाही ना असे कपडे. यो एकदम. हा, पण त्याने आमच्या कॉस्ट्युम वाल्यांचं कौतुक आहे की तिघांचा अटायर त्यांनी मस्त केलं. मस्त केला. तिघांच्या स्वभावानुसार एकदम छान सजवलंय ते. बरोबर. ऑफकोर्स अशी कपडे ज्या पहिल्यांदा ते आपण पण एक माज येतो ना, जरा सांग. पण शरद म्हणतो तसं ते आहे की ते आतमध्ये त्याच्या भरपूर आहेत आमचे कपडे. ती थंडी इतकी भयानक होती. बघा ना, तिघांचा कुठे रिपिटेटिव्ह नाहीये, कुठे असं हे नाही की बाबा त्याचा वेगळा काय त्याचा पण तिघा मित्रांमध्ये काहीतरी साम्य सुद्धा आहे की मित्र आहेत हे दिसतंय त्यांच्यामध्ये, त्यांच्या कॉस्ट्युम मधूनच ती एक परिपूर्ण मैत्री पण दिसते. तर तुम्हाला काय वाटलं होतं दोघांना त्या कॉस्ट्युम मध्ये पहिल्यांदा? अगदी पहिल्यांदा याच्यावरच आमचे वाद झाले. जे काय थोडे वाद झाले स्नेह होते, हे काय ते कुठे असं घालायचं वगैरे, सवय नाही ना हे घालायची. मला खूप आवडत, म्हणजे हे कपडे घालायला मला खूप आवडत होतं, पण ते तेवढ्या पुरतच राहिलं तर तितकंच आवडतं. ते मला जर का असं सांगितलं की मला जर का उद्या कोणी सिक्कीम मध्ये राहायला सांगितलं तर मी किती दिवस राहीन याच्याबद्दल शंका आहे. सारखेच मस्त जॅकेट, सारखेच मस्त असे पुलोवर आणि असं घालून खूप वेळ नाही राहू शकत. त्यामुळे ते तेवढ्या पुरतं छान वाटतं, मजा येते. ते असं फ्लॉन्ट करायलाही आवडतं. यो बी सगळं आतमध्ये तुम्हाला माहिती असतं तेवढ्या पुरतं अगदी. आणि सर शेवटचा प्रश्न, बंजारापण या शब्दाची तुमच्या मते व्याख्या काय? आयुष्यभर आपण कुठे ना कुठेतरी जात असतो, कशाच्या तरी मागे धावत असतो. तर ते पोचण्यापेक्षा तिथे पोचण्यापर्यंत जो प्रवास आहे हे बंजारा आहे. म्हणजे आयुष्यात त्याचे वाक्य पण आहे असं. खरं तर आपण प्रत्येक जण आयुष्यात बंजारीच तर आहोत. तर तुमची काय व्याख्या? प्रवास याला आपली नेहमीच त्या गोष्टीला खूप रिस्पेक्ट करतो मी, कारण प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल आहे ना, स्ट्रगल शिवाय सक्सेस नाहीये. त्यामुळे जर तुमचं एम जर करेक्ट असेल, जिथे तुम्हाला जायचंय, पोहोचायचं आहे, तर हा प्रवास तुम्ही किती एन्जॉय पद्धतीने, म्हणजे किती आनंदित तुम्ही कराल त्याची गंमत जास्त आहे. डिस्टर्ब होऊन करा त्याची गंमत नाही. तर मला असं वाटतं या पिक्चरचा प्रवास देखील आमच्या आम्ही ठिकाणी केलाय. पिक्चर बद्दलचा प्रवास आनंददायी आणि खूप सुखाव आहे. तर तुम्ही काय सांगा? नाटकातला नट बंजारे पुण्याचे मला वाटतं, कारण त्यांना कधी एका ठिकाणी नसतात, सारखे फिरत असतात, सारखे दौरे असतात, कुठे कुठे जात असतात. आणि जरी का फिजिकली गेले नाही तरी सुद्धा मनाने तर सारखे फिरतच असतात, कुठल्या तरी स्क्रिप्ट मध्ये फिरत असतात, कुठल्या तरी गोष्टीत फिरत असतात. त्यामुळे ते एक बंजारे पण नाही असं मला वाटतं. अगदी अगदी. मला तुम्हा तिघांशी बोलून छान वाटलं. मी काहीतरी नव्या गोष्टी शिकले हे तर नेहमीच म्हणते,
पण आज नवीन गोष्टी ऐकल्या. म्हणजे स्टोरी टेलिंग म्हणजे काय असतं या शब्दाचा मी आज अगदी प्रत्यय घेतलेला आहे की अशा पद्धतीने स्टोरी टेलर व्हावं माणसाने. खूप छान वाटलं सर. माझ्याकडे त्याच्यावर ना मी लहानपणी ना एक गाणं म्हणायचो ज्याच्यावरून माझ्या आई वडिलांना खूप काळजी वाटायची. ते गाणं होतं डोंबाऱ्याचं गाणं होतं ते. उद्याच्या पोटाची काळजी कशाला, आभाळ पांघरून दगड उशाला. वाह, क्या बात आहे. नाचो डोंबारी ग नाचो तो डोंबारी, असं ते गाणं होतं जे रेडिओवरती लागायचं. तर आम्ही तर तसेच बंजारे आहोत, आम्ही असेच फिरतो, मजा करतो. क्या बात आहे. मस्त, खूप छान. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मी नेहमीच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना म्हणते, कोणतेही चित्रपट असू दे, तुमच्या जवळच्या लांबच्या मध्यवर्ती ठिकाणी कुठल्याही ठिकाणी जा आणि आवर्जून अनुभव घ्या आणि एक दिवस स्वतः सुद्धा बंजारा असल्याप्रमाणे मनमुराद जगा. आणि माझी एक मैत्रीण आहे, तिने घरगुती पदार्थांचा व्यवसाय सुरू केलाय. तिच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट वस्तू. त्यांचं नाव पण सांग. पॅन आहे, त्याचं नाव आहे फूड्स अँड फ्लेवर्स होम. आणि त्या मैत्रिणीचं नाव पण सांग. अमृता श्रीमकर हे तिचं नाव आहे. तर याच्यामध्ये छान नक्की नक्की. थँक्यू. आणि याच्यामध्ये आहे कोथिंबीर वडी, अळू वडी, त्यामुळे अगदी आनंद घ्यायचा.